अमरावती शहरातील शंकरनगर परिसर आज भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा रंगात न्हाऊन निघाला। गंगा सावित्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण आणि पादुका दर्शन सोहळ्यात हजारो महिला आणि गजानन भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विजय ग्रंथातील 21 अध्यायाचे सामूहिक वाचन केले। विशेष म्हणजे भाजपा नेता तथा माजी खासदार नवनीत राणा यांनीही महिला भक्तांसोबत बसून पारायण सहभाग घेतला। गंगा सावित्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्यात हजारो महिला आणि गजानन भक्तांनी एकत्रितपणे विजय ग्रंथातील 21 अध्यायाचे वाचन केले। संपूर्ण परिसरात भक्तिरसाचा अनोखा अनुभव पाहायला मिळाला। या कार्यक्रमात भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनीही महिला भक्तांसोबत बसून श्रद्धापूर्वक 21 अध्यायाचे वाचन केले। यावेळी उपस्थित भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली अवघ्या 11 वर्षीय सुप्रसिद्ध विजय ग्रंथ वाचिका कुमारी साक्षी सुनील ढगे तिच्या प्रभावी आणि सुमधुर वाणीतून सादर झालेल्या पारायणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथून आणण्यात आलेल्या आणि श्री गजानन महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेल्या पवित्र पादुकांचे दर्शन प्रथमच अमरावतीकर भक्तांना घेता आले। पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दर्शनानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। कार्यक्रमाचे आयोजन गंगाधरराव राणा आणि सावित्री राणा यांनी केले होते। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सुनील राणा, अनुपमा राणा, मित्र परिवार आणि अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे, त्याची झाली आठवण। राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया। राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठात तरी आता न तयार राहावे। ऐसे महाराज बोलत जनालागी लागली चिंता, महाराजांचा विचारात दिसतो इथून जाण्याचा। श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन, हजारो भक्तांचे सामूहिक पारायण आणि भक्तिमय वातावरणामुळे हा सोहळा अमरावतीतील एक संस्मरणीय धार्मिक पर्व ठरला। श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचा संदेश देणाऱ्या या भव्य कार्यक्रमाने भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे।